रस्त्यावर उतरताना दिसून येत आहे न्याय मागण्यासाठी. नमस्कार, मी संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ. या ठिकाणी जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्व शिक्षक संघटना या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. त्याची प्रमुख मागणी म्हणजे आमची नियुक्ती करताना शासनाला फक्त ते लहान बालक आहेत जे वयोगटात जे कोरी पाटी आहेत त्या कोरी पाटीला या ठिकाणी शिकवण्यासाठी आम्ही नियुक्ती झालेली आहे. परंतु शासनानं अन्यायकारक असे शैक्षणिक काम आमच्या लागले. त्याचं पहिलं काम म्हणजे BLOचं काम आहे. आमच्या शिक्षकांना आज SRची कामं करायला लागतात. शाळा बंद करून त्या ठिकाणी SR आम्ही शिक्षक करत आहेत. त्या चिमुरड्यांना एकीकडे महाराष्ट्र शासनाचा एक DR की निपुण महाराष्ट्र झाले पाहिजे, सर्व शाळा 100% गुणवत्ता झाली पाहिजे. तर शिक्षकांना जर अशा शैक्षणिक कामं दिली तर या ठिकाणी विद्यार्थी निपुण कसे बनतील, म्हणून आमच्या शिक्षकांची समन्वय समितीची मागणी अशी आहे की आम्हाला आमच्याकडे BLOचं काम या ठिकाणी रद्द करावं. त्यासाठी नवीन यंत्रणा या ठिकाणी शासन या ठिकाणी उभारावी. दुसरा विषय आपला TET या ठिकाणी आहेत ते 2012 पूर्वीचे शिक्षक लागलेले आहेत, 2010 पूर्वी लागले शिक्षक आहेत. या सर्व शिक्षक या ठिकाणी B.Ed करून एक चांगल्या गुणवत्तेचे शिक्षक या ठिकाणी जिल्हा परिषद असतील किंवा खासगी पातळी शाळा असतील या सर्व ठिकाणी लागलेले आहेत. त्यांना TET का तर तो TET सुद्धा या ठिकाणी रद्द झाली पाहिजे. तिसरा विषय असा आत्ताची दोन्ही पेन्शन या ठिकाणी लागू झाली पाहिजे. शासनानं 2005 पूर्वी झाली नंतर जे असा भेदभाव आमच्यामध्ये दोन भेदभाव केलेले आहेत. तर या साऱ्या कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वीचे असो ते नंतरचे असो या ठिकाणी सर्व आमदार खासदार महोदयांना या ठिकाणी पदाधिकारी असून लोकप्रतिनिधी असून त्यांना त्या ठिकाणी पेन्शन मिळते. मग आमच्या कर्मचाऱ्यांनी 30-40 वर्ष सेवेची त्या ठिकाणी करून आम्हाला पेन्शन का नको, म्हणून आम्हाला ती पेन्शन सुद्धा मिळाली पाहिजे. दुसरा विषय आमच्या त्या ठिकाणी आहे की या ठिकाणी जे शिक्षक विविध प्रकारची कामे या ठिकाणी आम्हाला शासन करण्यासाठी भाग पडते ते सर्व कामे या ठिकाणी बंद करावेत आणि शासनामार्फत आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयामार्फत या ठिकाणी निवेदन देऊन या आमचे जे हक्क आहे किंवा आमच्याकडे जो रोष आहे आम्ही शासनापर्यंत पोहोचत आहोत. शासनाने जर यापुढे जर या आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर भविष्य त्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी छेडणार आहोत. शाळा बंद आंदोलन करणार आहोत. त्या ठिकाणी जर आमच्या विद्यार्थ्यांना नुकसान झालं त्याला सर्वस्व या ठिकाणी प्रशासन किंवा शासन जबाबदार राहील असे मी आपल्याला यामार्फत या ठिकाणी सांगू इच्छितो. तुमचं नाव? माझं नाव संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ जळगाव. तुम्ही काय मागणी आहे? मी शेख शेखलाल, जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ जळगाव. आज आमची एक दुसरी मागणी आहे की या शैक्षणिक कामं पुढेच होत नाही, सर्व शैक्षणिक कामं ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. आमची प्रमुख मागणी अशी आहे की शासनाची आमच्यावर अवेळी आणि याची गरज नसताना जी TET लादलेली आहे आणि TET लादून ती पदोन्नतीसाठी असते गोष्ट वेगळी असते, परंतु जे कार्यरत शिक्षक सर्वांना त्यांनी TET लादलेली आहे आणि 2 वर्षाची मुदत दिली. 2 वर्षाच्या आत IBPS द्वारा देण्यात आलेली TET ही आम्हाला फॉलो करावी लागणार आहे. आज शिक्षकांच्या 20 वर्ष सेवा झालेल्या आहेत. या ठिकाणी शासनाने अनुभवाला खूपच महत्व दिलेलं नाही. हे फक्त पात्रता परीक्षा झाले तर शिक्षक पात्र होतं असं नाही, त्याच्या पाठीशी आपण जो अनुभव आहे या अनुभवाला शासनाने डावललेलं आहे. दुसरी मागणी अशी आहे की SRची कामं लागलेली सकाळी 7 ते संध्याकाळी 7 12 तास अशैक्षणिक काम शिक्षकांना लागत आलं. त्यांचे मानसिक आरोग्य झाकून आहे. काही ठिकाणी लोक आदर चालले. आता सर SRचं काम करून असताना पडले, त्याची गाडी स्लिप झाली. असे जे दोन्ही काम शासन लागतंय त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. दुसरं असं की जुनी पेन्शन हक्क संघटन यांची जी प्रतिनिधी आले त्यांची मागणी की आमची जुनी पेन्शन संघटनेचं जे निवेदन आहे हे जवळपास वर्षानुवर्ष 5 जवळपास 12 वर्ष झाले, परंतु हे मुद्दा काही झालेला नाही. या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही जिल्हाधिकारी मार्फत राज्य शासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. मी शेख शेखलाल, जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बेमुदत उपोषणाचा इशारा देणार शासनाला. शासनाने जर नाही मागलं बेमुदत आणि अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सर्व शिक्षक संघटना करणार आहेत. सर्व शिक्षकांचा भरघोस पाठिंबा आहे. जवळपास राज्यभरात आज सर्व शाळा बंद आहेत. फक्त शासनाने आपलं लक्ष त्या शाळांकडे वेगावं, त्यांच्या प्रयत्नाकडे वेगावं इतकाच एक थोडासा प्रयत्न शिक्षकांनी केलेला आहे. नक्कीच आपल्या बाईटद्वारे आपल्या मार्फत शासनाला आम्ही असं विनंती करतो. मी शेख शेखलाल, जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद जळगाव.